या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग अमरावती यांनी काढलेले परिपत्रक आहे. दिनांक 11 सप्टेंबर 2024 ला निर्गमित झालेले हे परिपत्रक आहे. विषय असा आहे की माननीय मंत्री महोदय शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीमध्ये दिलेल्या सूचनानुसार कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याबाबत दिनांक 26 जुलै 2024 ला जी बैठक झाली होती त्या बैठकीचं जे 24 मुद्दे त्या ठिकाणी स्पष्टीकरण केलेले होते, 24 मुद्द्याची पूर्तता झाली की नाही उपरोक्त विषयास अनुसरून यासोबत मंत्री महोदय शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 26 जुलै 2024 रोजी आयोजित बैठकीचे इतिवृत्त जोडण्यात येत आहे. इतिवृत्तात नमूद मुद्द्याने आपल्या कार्यालयाचा कार्यपूर्ती अहवाल ईमेलद्वारे या कार्यालयात सादर करावा हे वरिष्ठांना सांगितलेलं आहे. या ठिकाणी आता आपण ते जे कार्यालयाचा कार्यपूर्ती अहवाल म्हणजे नमूद मुद्द्याने आहे, 24 प्रकारचे मुद्द्याची पूर्तता झाली की नाही हे या ठिकाणी पूर्तता करण्यासंदर्भात सांगितलेले आहे. तर 24 मुद्दे कोणते ते या ठिकाणी आपण पाहूया. त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे तो या ठिकाणी आपण विशद करूया. चला, माननीय मंत्री महोदय शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 26 जुलै 2024 रोजी पार पडलेल्या शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीचे इतिवृत्त. माननीय मंत्री महोदय म्हणजे माननीय दीपकजी केसरकर शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 26 जुलै 2024 रोजी राज्य मंडळ पुणे येथे शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक घेण्यात आली होती. सदर बैठकीसाठी आयुक्त शिक्षण आयुक्तालय पुणे, राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई ऑनलाईन उपस्थित होते. शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक व योजना संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, मंत्रालयातील अधिकारी ऑनलाईन, विभागीय शिक्षण उपसंचालक ऑनलाईन व विषयाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीत खालील विषयाबाबत आढावा घेऊन कार्यवाहीची सूचना देण्यात आल्या. या ठिकाणी 24 प्रकारचे मुद्दे त्या ठिकाणी विशद करण्यात आले होते. सर्व मुद्दे हळूहळू आपल्या शिक्षण क्षेत्रात याची पूर्तता अंमलबजावणी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता शालेय पोषण आहाराबाबत हे देखील आपल्याला चविष्ट आहाराबद्दल सांगितलं गेलेलं आहे. गुणवत्ता वाढीसाठी मागच्या महिन्यात आपण गुणवत्ता विकास कार्यक्रम आढावा घेतलेला आहे. स्काउट गाईड प्रशिक्षणाबाबत हे सर्व या प्रकारचे 24 प्रकारचे मुद्दे या ठिकाणी आपले हळूहळू सर्व याची अंमलबजावणी झालेली आहे. महत्त्वाचा मुद्दा असा या ठिकाणी जो सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असा असलेला तो म्हणजे जे शिक्षण सेवक आहेत, हे बघा तुम्ही पाहू शकता 23 प्रकारचा जो मुद्दा आहे शिक्षण सेवकांचा 3 वर्षाची सेवा झाल्यानंतर बघा शिक्षण सेवकांना 3 वर्षाची सेवा झाल्यानंतर त्यांची परीक्षा घेण्यात यावी. 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर शिक्षण सेवेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना सेवेत कायम करण्यात यावे. म्हणजे त्यांची परीक्षा होणार आहे, 3 वर्ष झाल्यानंतर त्यांची परीक्षा होणार आहे, नंतर त्यांना सेवेत कायम करण्यात यावे. परिषदेने त्यांची परीक्षा घ्यावी याबाबत प्रस्ताव तयार करावा. म्हणजे याची देखील हळूहळू अंमलबजावणी सुरू झालेली असेल आणि याचं परिपत्रक देखील निघालेलं असेल. उपसंचालक शिक्षण भरती प्रक्रिया याची जबाबदारी कोणी घेतलेली आहे? उपसंचालक शिक्षक भरती प्रक्रिया यांनी घेतलेली आहे. अशा प्रकारचं या ठिकाणी ते मुद्दे त्या ठिकाणी संपन्न झालेले आहेत. अगोदरच शिक्षण सेवक कठीण परीक्षा देऊन आलेले असतात, परत त्यांना त्यांची परीक्षा घ्यायची म्हणजे अवघडच आहे. अशा प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.